नमस्कार मित्रांनो. दत्त संप्रदायानुसार नृसिंह सरस्वती यांनी आपल्या जीवनाच्या शेवटी जगाचा त्याग करून कर्दळी वनात प्रवेश केला. हे वन अतिशय गूढ, दाट आणि साधकांसाठीच उपलब्ध मानले जाते. तेथे त्यांनी दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केली. शेवटी ते समाधी अवस्थेत लीन झाले. शेकडो वर्षांनंतर एका लाकूड तोड्यानं कर्दळी वनात झाड कापताना चुकून एका मुंग्यांच्या वारुळावर कुऱ्हाड मारली. त्या वारुळातून तेजस्वी पुरुष प्रकट झाले. तेच होते श्री स्वामी समर्थ, म्हणजेच दत्तात्रेय यांचे अवतार, श्री नरसिंह सरस्वती यांचे पुनरावतार. प्रकट झाल्यानंतर स्वामी समर्थ स्वतःला कोणत्याही एका नावानं किंवा ठिकाणानं मर्यादित करत नसत. ते म्हणत, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देशभर भ्रमंती करून शेवटी त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ अक्कलकोट येथे घालवला आणि तेथे स्थिरावले. अक्कलकोटमध्ये ते सुमारे 20 ते 25 वर्ष राहिले. इथंच त्यांनी अनेक भक्तांना दर्शन दिले, मार्गदर्शन केले आणि चमत्कार घडवले. त्यामुळे अक्कलकोट हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आणि भक्तांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे. श्री स्वामी समर्थ प्रगट दिन दरवर्षी चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी साजरा केला जातो. स्वामी समर्थ यांनी 30 एप्रिल 1878 रोजी अक्कलकोट येथे महासमाधी घेतली. आजही लाखो भक्त अक्कलकोट येथे दर्शनासाठी येतात. संत कधीच नष्ट होत नाहीत, ते योग्य वेळी पुन्हा प्रकट होतात. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आम्हाला आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. धन्यवाद.